तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला बघूया आजच्या व्लॉगमध्ये काय काय होतं. छान पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे आम्ही चहा बनवला. सक्षमला पण दिला, म्हणजे माझ्या मुलाला दूध दिलं प्यायला, आणि आता मी पण चहा घेते. इथे मी देवघरातले देव सगळे बाहेर काढून घेतले, कारण की देव साफ करायचे होते. इथे देवाचे वस्त्र ठेवलेत. मनी प्लांट बघा किती छान वाढलं, इथं बॉटलमध्ये ठेवलेले आहे मी ते. त्यानंतर मी देव साफ करून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. सगळे देव व्यवस्थित क्लीन करून घेतलेत. आता हे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. ही कामं आवरली, फक्त आता जेवण आणि देवपूजा बाकी आहे. तर देवपूजाला उशीर झाला आहे, कारण देव साफ करायचे होते. परवा दिवशी चतुर्थी आहे, त्या अगोदर म्हटलं देवघर साफ करून घ्यावं. देवपूजा करून जेवण करणार आहे. जेवण केल्याच्यानंतर फरशी पुसून घेऊ. त्यानंतर बघू अजून पुढे काय काय होतं व्लॉगमध्ये. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे व्हिडिओवरती नवीन असतील, चॅनलवरती नवीन असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया. एक एक करून मी सगळे सगळे थालीपीठं बनवून घेतलेत आणि व्यवस्थित भाजून घेतलेत खरपूस तव्यावर, तुम्ही बघू शकता. तर एक एक करून मी सगळे थालीपीठं भाजून घेतलेत. बनवून झाल्यानंतर असे दिसतात. टेक्स्चर बघा. हा एक आहे आणि एक पॅनवर आहे. हे पराठे आता मी सगळे व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेते. व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचे, कच्चे राहणार नाही या हिशोबाने.
बघू शकता. करायला ठेवलं होतं, आता वाजलेले होते 5. तर चला चहा घेऊया. मांडी घाला, मांडी घाला, हात जोडा.